पंधरा मिनिटं झालेली आहेत. राजाभाऊ म्हणते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायची, आता विश्वात्मके देवे, आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ मीर बाबा, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्हा मला देवरूप होण्याचा, ध्यान करण्याचा मार्ग खुला केला, विषय प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. परमपूज्य सद्गुरु समर्थ मीर बाबा यांचं हे 55 ध्यानरूपी मौन स्मरण सप्ताह. 55 वर्षे आपण ध्यानरूपी मौन स्मरण ध्यान करत आहोत. ध्यान आपलं मन नामामध्ये नामरूप करण्यासाठी
तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा केली त्याप्रमाणे तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष, नामावर एक लक्ष. सो म्हटला की नाभिस्थानी जाऊन स्थिर सो होतो. मग प्राण आधो झाला, आपण ऊर्ध्व आला की आधिमाया कुंडली शक्तीला दाब बसतो. ती जागी होते. जागी आता तुम्ही जागे आहात. देहात जीवाच्या ठिकाणी वाहणाऱ्या नामावर लक्ष नाही तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. एक लक्ष दिलं आजार बिजार सगळं जातात. 7 दिवसात असा तो सगळ्या आजारातून मुक्त होतो. म्हणजे शुभेच्छा तनु मानसा सत्वापती असंसत्य पदार्थ भावी अपदार्थ भावी तुरीय गाव. तुरीय गाव 7व्या ध्यानामध्ये जातो तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. एक दुसरं नाही. एक लक्ष, एकाग्रता. एक लक्ष तयार झाला. एकाग्रता. तुरीय गाव. शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा दिली. तनु मानसा शरीर. शुभेच्छा दिली शरीर शुद्ध. शरीर शुद्ध तरी अवधान एकले दिजे. काय शरीर शुद्ध करायला वेळ वायदा मुदत नाही. बाहेर वायदा मुदत आहे. वायदा मुदत आहे. दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी पगार नाही. इथं सो म्हटला शरीर शुद्ध. स्वचा ध्वनी स्थिर झाला की ओम ध्वनी तयार होतो. आणि ओमचा ध्वनी तयार झाला. आले पंच प्राण एक आहे. 5 प्राण एकत्र येतात. प्राण अपान व्यान उदान समान सगळे प्राण एकत्र येतात. आणि वायूने कुंडली शक्तीला वायुरूप आहे. वायूने दाब दिला की मुख उघडत. ओम ओम ध्वनी ओम ध्वनी आत जातो. ती चलायमान होते. मग
काट उभी राहिली नाभिस्थानापासून की ती अधोमुख होते. अधोमुख झाली नाभिस्थानी पंचप्राण आलेले असतात, दाब देतात. 5 प्राण, प्राण अपान व्यान उदान समान, सगळे पंचप्राण आले एके ठाई, एके ठाई. आणि ते एकत्र आल्यावर वायरू कुंडलनी मुख उघडणार. मुखामध्ये ओम ध्वनी जातो. ती ताड झाली की अधोमुख होऊन माकड हाडापासून ओम माकड हाडापाशी आली. गणपती दर्शन. गणेशाचं दर्शन मिळालं की पुढे जायला तयार. पुढं देवाकडे निघाला. गणपती दर्शन होत. मग व्यवहारात आपण पाहतो कार्य 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 कसले असलं तर त्या कार्यामध्ये गणपती पूजन करतो. का? गणेश विघ्नहर्ता. तुमच्या कार्यामध्ये विघ्न येऊन देणार नाही. तसा तुम्ही नामाच्या पावरनं माकड हाडाच्या ठिकाणी गणेश उजव्या सोंडेचा का डाव्या सोंडेचा का सरळ सोंडेचा का बिगर सोंडेचा, गणेश तुम्हाला आशीर्वाद देतो. जा बाबा देवाला भेट. मग आपण पुढं निघालो. देवदेवता सगळ्या ब्रह्मदेवापासून विष्णूपासून शंकरापासून आदिमाया शक्ती त्या ठिकाणी सगळ्या अष्टमहाशक्ती हात जोडून उभ्या राहतात. हात जोडून अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या राहतात. बाबा देव तुला काय देणार नाही, आम्ही सगळं देतो. आपण पुढे जायचं. भ्रुकुटीतनी दशवेदार मुंगी नेत्र तुल्य असे दशवेद्वार. मुंगी नेत्र आपलं जीवाचं स्वरूप किती सूक्ष्म आहे. अणु रेणू या ठोकळा. अणु रेणू एक अणुचे 10 भाग. एक त्रस्त रेणू. एक त्रस्त रेणूचे 10 भाग. एक रेणू. रेणूचे 10 भाग. एक त्रस्त रेणू. त्यातून सूक्ष्म जातो मुंगी तुल्य असे दशवे द्वार. एवढं ताकद तुम्हाला दिली मनुष्य देहामध्ये. नराचं नारायण व्हायचं. नराचं नारायण. देव पाहवयाशी गेलो तेथे देवच होऊन देवरूप होतो. वायदा मुदत नाही इकडं.
या देहानं तुम्ही काम केलं, मुदत आहे, महिनाभर काम करशील तेव्हा पगार. सकाळी काम करायचं, संध्याकाळी मग हातावर पैसे. वायदा, काम संपलं, दिलं. इथं स्वतः ओम, स्वतः ओम. ओम कुंडली आदिमाया शक्ती जागी जागी. गणपती दर्शन, मग ब्रह्मदेव दर्शन, मग विष्णूचं दर्शन, मग शंकराचं दर्शन. अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या राहतात, सांगतात बाबा तुला देव काय देणार नाही, आम्ही सगळं देतो. त्या रिद्धी सुद्धा पुसायचं नाही. आपण पुढे चाललो ते पळत माग आले पाहिजे. सो हो, एवढं सोपं गणित तयार होतं, सोपं. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष, एकच. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. पहा, एक लक्षाची पावर. माऊली काय सांगतात, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे, सर्व सुखाशी. वायदा मदत नाही, अंतर्बाह्य सगळं शुद्ध. व्यवहार प्रपंच सगळं शुद्ध, सगळं. मग आजार काय करतोय, आजार काय करीत नाही. तरी अवधान एकले. मग मग सर्व सुखाची पात्र, सर्व सुखाला पात्र व्हायचे ना. मग ध्यान करायला कसं का. ओ मावळे, फोन वाले फोन फोडून टाका. परमार्थात फोन नको. काय परमार्थात फोन नको, फोन व्यवहारात. आणि जर एकाग्रता झाली, फोनच सगळे तुमचे. इथं बसलं सगळं. कोणाला बोलवायचे तो त्या ओंकारामधून त्याला हाका मारली की तो आला. तो आला, काय करायचे, फोन ये बाबा जा बाबा. बाबा म्हणायची गरज नाही. तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष. मग ज्या वेळेला ओंकारामधून पंचप्राण एकत्र येतात, पंचप्राण, आणि मग गणपतीचं दर्शन झालं, शरीर शुद्ध होत. रोग सगळे पळून जातात. काय करायचे, सगळे रोग. सगळ्या आजाराचं माहेर घर हे शरीर आहे. हे शरीर 3.5 हाताचा देह आजाराचं माहेर घर आहे. ते सगळं शुद्ध होतं. आता
हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची पावलं हृदयामध्ये बसवली की हृदय शुद्ध, रक्त शुद्ध. रक्त शुद्ध झालं की हाड, मास, नाड्या, शिरा, श्वेतश्वेनी सगळं शुद्ध. कुठे रोग राहिला? रोग राहिला नाही. पण तुम्ही आम्ही करत नाही नामस्मरण, तरी अवधान अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. मग मजा पहा, मग पहा त्या देहाची मजा. देह शुद्ध काय? आता हृदय हे आपुले. आपलं हृदय शुद्ध झालं, रक्त शुद्ध झालं, नाड्या, शिरा, श्वेतश्वेनी, हाड, मास सगळं शुद्ध. शुद्ध झाल्यावर मग आपल्याला तरी अवधान एकले दिजे एक लक्ष. एक लक्ष देण्यामधली मजा मग सर्व सुखाची पात्र आहे. सर्व सुखाची. आता बाहेरच्या देहामधून या देहा म्हणून डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने श्वासोच्छ्वास घेतो, जिभेने रसस्वाद घेतो. सगळं करीत करीत सगळं शुद्धीकरण देहात. काया ब्रह्म झाली माझी काय. ब्रह्म ध्यान रूपी मौन नाम स्मरण सप्ताह 55 वर्ष पूर्ण होती, तरी तुमची एकाग्रता झाली नाही. नाम घेण्यामध्ये कसूर करता, तरी अवधान एकले दिजे एक लक्ष. मग कुंडल शक्तीची मजा येते. तरी अवधान एकले दिजे एक लक्ष. नामाकडे जात आणि नामाकडे गेले की पंच प्राण एके ठाई येतात. प्राण आदो होतो, अपान वृत्त होतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समास सगळे वायू आधिमाया शक्तीला स्पर्श करतात. त्याला स्पर्श झाला, तो स्पर्श झाला, तिने मुखामध्ये शेपूट पकडलेलं ती सोडून देते. मुख उघडलं. ओम ओम थांबायला तयार नाही, थांबायला तयार नाही. बाहेर थांबतो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो,
नाकाने श्वासोच्छ्वास घेतो आणि जिभेवर रसस्वाद घेतो. हे सगळं मग हे सगळे पंच विषय रूप रस गंध स्पर्श सगळे विषय कुंडलीने मुख उघडलं की मजा येते. मजा फार मोठी मजा माणसासाठी, इतरांच्यासाठी, इतर प्राण्यांसाठी नाही, माणसासाठी. तरी अवधान एकले तिचे माऊली 16व्या वर्षी ज्ञान प्रगट करतात. आपण किती झालो? 89 वर्षाचं झालो तरी ज्ञान नाही. कोरे का? लक्ष नाही. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये आनंद जो आहे तो आनंद पुढे नाही, तो माणसाकडे आहे. आनंदाच्या दोही आनंदाचा कंद, आनंदाचे आनंद, आनंद आनंदाच्या लहरीमध्ये. तरी अवधान एकले तिचे. सगळे पंच प्राण एके ठाई आले. डोळ्याची दृष्टी भ्रुकुटीस्थानी स्थिर झाली. कानाचं ऐकणं बंद झालं. श्वास थांबला. रस सेवन केला. ब्रह्मरस घेऊ काढा. तेने पिला निवारे. ब्रह्मरस, ब्रह्मरस मिळाल्यावर का तोटा आहे? मिळतो ना माणसाकडे. तुम्ही कलियुगामध्ये जन्माला फार आनंद झाला. कृतायुगात असतात 1,00,000 वर्षे तपश्चर्या 75,000 करावी लागली असती. विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि तुम्ही किती करता? तुम्ही किती करता? 1 तास नाही. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष देण्यासाठी कलियुगाचा जन्म श्रेष्ठ आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आणि द्वापार युगामध्ये 1000 वर्ष आणि कलियुगामध्ये 100 वर्ष. नेहमी झोपेत निम्मी राहिलेली बालपण, तरुणपण आणि म्हातारपण याच्यात 50 वर्ष जातात. नामावर लक्ष नाही. तरी आवधा एक लक्ष द्या. देताय? कोण नाही देत. एक लक्ष कोणी देत नाही. देताय का?
12 तास 8 तास राहिले. 8ला बसलो, सकाळी 8ला 12 तास राहिले. 12 तास राहिले, 1 तास, एक तरी अवधान एक ले लीजिए. एक लक्ष द्या. एक लक्ष, एक लक्ष दिलं. आधी माया कुंडली शक्ती गणपती जवळ जागा होण्याची कार्य तयार पद्धत. माकड हाडाच्या ठिकाणी गणेशाचं दर्शन झालं की देवाकडे जायला वेळ लागत नाही. तरी अवधान एकले दिजे. गणपतीचं गणेशाचं दर्शन दिलं. ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, अष्टमहासिद्धी, मुंगी नेत्र तुल्य असे 10वे द्वार. अणु रेणू या ठोकडा. एक अणुचे 10 तुकडे. त्यावेळेला एक रेणू. अणुचे 10 तुकडे झाले, एक रेणू. रेणूचे 10 तुकडे झाले, अणुरेणू त्रस्त रेणू. एवढा सूक्ष्म. मग मुगी नेत्र तुल्य असे 10वे द्वार. उघडा 10वे द्वार. उघडा. श्रवण भक्तीमध्ये परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये ब्रह्मस्वरूप झाला. म्हणून 7 दिवस लागतात. पण एक कलियुगामध्ये तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. कलियुगामध्ये मग तुमचं शरीर तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. एक बाहेरचे पैसे 1 लक्ष नको. 1 लक्ष एकाग्रता. 1 लक्ष एकाग्रता. मन नामरूप. मन नामरूप. बोलणं नाही. मौलींची कृती आहे. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष. गणपती भेटला. पहा, सरळ सोंडेचा का उजव्या सोंडेचा का डाव्या सोंडेचा का बिगर सोंडेचा. अनुभव घ्या. अनुभव घ्या. अनुभव. अणु अधिक भव. अणु रेणू या ठोकडा तुका आकाश एवढा. अरे तुका आकाश एवढा. कुठं? अणु रेणू या ठोकडा भोयांच्या खाल्ल्या भागात अणु रेणू त्रस्त रेणू बनवायचे आणि मग
तुका आकाशा एवढा. एक अणुचे 10 तुकडे, एक रेणू, एक रेणूचे 10 तुकडे, अणु रेणू त्रस्त. एवढं जीवाचं सूक्ष्मत्व आहे. एवढं अणु रेणू या तुकडा. तू का आकाशा एवढा. तू का. तुकाराम महाराज सांगतात तू का आकाश एवढा. आकाश शरीराचे लाड करतो, शरीराचे लाड करतो. एकाग्रता झाली की सोडून देतो. म्हणतो माझी एकाग्रता होते पण सुटते. अरे सोडून देतो तूच, तुझं मन सोडून देतो म्हणून तो बाहेर पडतो. बाहेर पडाला काय हे जग आकार. त्या आकारामध्ये घोटाळा. आकार डोळ्यात घोटाळा, कानात घोटाळा, श्वासात घोटाळा, रसस्वातामध्ये घोटाळा. घोटाळा. अरे घोटाळ्यात घोटाळा करून टाकतो आणि म्हणतो मला नामस्मरण होत नाही. काय म्हणतो. मला नामस्मरण होत नाही. तरी अवधान एकले दिजे. काय माऊलीलाच उद्योग नाही. माऊलीलाच उद्योग नाही तुमच्यासाठी. तरी अवधान एकले दिजे. तुम्ही काय ऐकत नाही. मनाकडे गेला बाहेर पडाला. नामाकडे गेला एकरूप झाला. तरी अवधान एकले दिजे. काय माऊली 16व्या वर्ष. एवढं मोठं ज्ञान तुमच्याजवळ पसरून दिलं तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. काय माऊलींची ओळी. त्यांनी प्रतिज्ञा केली. तुम्ही करता का प्रतिज्ञा. प्रतिज्ञा करता का. देहाचं पालन पोषण करत. मन बाहेर पळालं. मन बाहेर पळालं मग काय होतं. इथं सांगितले तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. चालचूळ झाली. चालचूळ झाली. तास काय झाला नाही पण तुमच्या मनाची चालचूळ झाली. आहा. तरी अवधान एकले दिजे. एका अखंड ध्यान रूपी मौन नामस्मरण. 55 वर्ष आपण या जागेमध्ये ध्यान करतो. जागा पवित्र झाली पण तुम्ही पवित्र होत नाही. ही जागा पवित्र झाली. तुमचा देह पवित्र व्हायला पाहिजे. का. लक्ष नाही.
तरी अवधान एकले दिती, एक लक्ष द्या. नाही द्यायचं का द्यायचं? देणार का? हा हा प्रवचन झाल्यावर जाऊन बसायचं, सकाळी उठायचं. देणार का? एक लक्ष नाही, तोंडच नाही, तोंडच नाही. असं तोंड तुमचं किती चालतं त्याचा तपास. एखादा बोलायला उभा राहिला की किती बोलतो तपास लागत. आणि इथं एक अनुभव तरी अवधान एकले, एक लक्ष द्या. असा आनंद कुठेही नाही, मृत्यू लोकात आहे, माणसाकडे आहे. माणसात काय करायचं? कमरेचा वरला भाग आणि मुखापासून खालला भाग तरी अवधान एकले दिजे. ह्याचा विसर इथून वर विसरलो, मधीच घोटाळ, मधीच. म्हणून एकाग्रता तरी अवधान एकले दिजे. मौली आहे, मा ओ ले, माऊले आहे. तुम्ही माऊले आहात, तुम्ही माऊले आहात, पण प्रयत्न करत नाही. प्रयत्न करता पण मन एकाग्र होत नाही. मन एकाग्र होत नाही का? बोलायला भी तयार नाही. कोण बोलायला तयार नाही. असा आनंदाचा सोहळा जिथं तयार होतो तो देहच्या आत आनंद. आता हृदय हे आपुले, आता हृदय हे आपुले, सौभाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. सद्गुरूंची पावलं बसवा, एकाग्रता. वायदा मुदत नाही इथं, वायदा नाही, मुदत नाही, लगेच. म्हणजे नामाचा ध्वनी एक तरी अवधान एकले दिजे. एक नामाचा ध्वनी तुम्हाला देवाकडे घेऊन जातो. देवाकडे पहा, नाभिस्थानी दाब बसला हे शरीर शुद्ध व्हायला लागतं. पुढं दुखतं, इकडं दुखलं, इकडं दुखलं, इकडं दुखलं. नाभिस्थानी दाब बसला. आले पंचप्राण एके ठाई, प्राण आपण व्यान उदान समान. सगळे प्राण आले. मग वायूने वायू कुंडलीला दाब दिला. दाब बसतो आपाप तरी अवधान एकले तिथे. आपोआप बसतो आपोआप. त्या मनाला त्या नामामध्ये
घडून टाकायचं नामामध्ये. काय आहे, इथून वर आणि इथून खाली सगळं तापलंय, आतून तापलंय, आतून तुमचं नाही. तरी अवतार एकले तिचे. डोळे तापले नाहीत, कान बंद झाले नाहीत. आमचे कान बंद झाला, तुमचा शब्द आमच्या कानात येत नाही, कानात येत नाही. डोळे पाहतात पण पाहत नाही. श्वास चाललाय पण चालला नाही. रस मिळतोय पण रस नाही. रस काय सांगावं. मजा, मजा आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. 700 गीताशास्त्राच्या, भगवंताच्या गीताशास्त्राच्या 700 श्लोकावर 9034व्या प्रगट केल्या. त्यातली आपण घेतली तरी अवधान एकले तिचे. ती घेतली. एक लक्ष द्या, एक लक्ष द्या. धरा काका, धरा, धरा. त्या जीवाला दाब बसला, धरा. नाही, अरे 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 नाही म्हणल्यावर काय. तरी अवधान एकले तिचे. सद्गुरु, सद्गुरु अवधान एकले तिचे. एक श्वास वाया जाऊन द्यायचा नाही. एकच श्वास वाया जाऊन द्यायचा नाही. करा दिवसभर रात्रभर, काय होते तपासा. एक श्वास वाया जाऊन द्यायचा नाही. मन नामामध्ये नामरू. वायदा मुदत नाही. 1 तास कलियुगी उद्धार हरीच्या नामे. 1 तास. पण तास कसा झाला पाहिजे. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष देताय नाही, तयार नाही. नाशिवंत देहावर प्रेम करता. नाशिवंत देह, त्याच्यावर प्रेम करता. इथून वर, इथून खाली सगळी उष्णता. आत, बाहेर गार, बाहेर गार. नाही काय. तरी अवधान एकले तिचे. आपण सगळे पंचप्राण एकत्र आणले तरी अवधान एकले तिचे. वायूने वायूला दाबलं, पंचप्राण एकत्र आले, कुंडलिनी शक्तीला दाब बसला तरी अवधान एकले तिचे. एक होवी. देवरूप होईस तोपर्यंत एक रूपी.
ओवी देव पाहावयाशी गेलो, तेथे देवच येऊन ठेवलो, तरी अवधान एकले निजे. काय मावले तुम्ही, मावले आहात पण नेभळक झाला. लक्ष नाही तरी अवधान एकले दिजे. लक्ष नाही, लक्ष नाही. काय एकाग्रता झाली पाहिजे प्रवचनामध्ये, तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. फनफनलं डोकं तरी अवधान एकले दिजे. एकाग्रता. मनाचा भाव नामामध्ये नामरूप झाला, लहरी झाल्या. नामामध्ये लहरी एकरूप झाल्या. तुम्ही जागे आहात. स्थूल देहाच्या इंद्रियांच्या मार्फत सगळं कार्य करता. सूक्ष्म देहात गेला, झोपेमध्ये गेला, अंगुष्ठ मात्र प्रमाण. कारण देहामध्ये गेला, मसुरीच्या डाळीच्या समान. मसुरीच्या डाळीच्या समान एवढा सूक्ष्म बनतो. देवाजवळ जातो पण देवाला भेटत नाही. इथं बसलाय पण ऐकायला तयार नाही. बसलाय पण ऐकायला तयार नाही. म्हणून त्या मनाला सांगायचं तरी अवधान एकले दिजे. मनाला सांगितलं. मन वायुरूप लहर आहे. ती झोपेमध्ये पहा. कंठस्थानी जांभळे आली की झोपेच्या लहरी नाभिस्थानी जातात. मग त्या लहरी पकडा. त्या लहरी पकडा. पकडलं की एकाग्रता. सावधान. एकाग्रता. तरी अवधान एकले दीजिए. ले मजा आहे. ले मजा आहे. ऐकायला कुणी तयार नाही. ऐकताय. उठला, ऐकला, 1 तास झाला, उठला, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे. विसरला. ऐकलेलं विसरला. आणि विसरला नाही तर नामरूप. नामरूप. ऐकायला गोड वाटत पण ऐकणं संपलं. उठला, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे. ऐकलेलं सगळं उठला की वाऱ्यावर गेलं. विसरलं तरी अवधान एकले दीजिए. एक मजा किती आहे. एक लक्ष. एक लक्ष द्या. काय द्यायचं नाही. एक लक्ष. बाहेरचा पैसा नव्हे. 1 लाख लक्ष नव्हे. बाहेरच्या पैशाचं लक्ष नव्हे. इथं श्वासाचं एक लक्ष.
हात श्वास केला सो, नाभिस्थानी जाऊन पडला, आले पंच प्राण एके ठाई, प्राण अपान व्यान उदान समान, सगळे प्राण एकत्र आले, एकाग्रता तरी अवता एकले दिजे, एक लक्ष. ही तर मजा आहे आणि ती सगळी मनावर आहे आणि त्या मनाला पकडायचं असेल तर सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा, श्वास दीर्घ करायचा, दीर्घ केला 30 सेकंद केला, 30 सेकंद सोडला, 5 नाम एकाग्रता. पाहिजे का? मग करा. करा म्हणलं की आम्हाला सांगू नका, करायला सांगू नका, नाही का? सगळा त्या मनाचा खेळ आहे. तरी अवधान एकले जे मन नामरूप झालं, वेळ व्हायला बघत नाही. मग त्या मनामध्ये स्वध्वनी तयार झाला, नाभिस्थानी गेला, आले 5 प्राणी एकत्र, प्राण अपान, प्राणादो अपान ऊर्ध्व, प्राण अपान व्यान उदान, सगळे हो. ऐकायला गोड आहे पण करायला सोपं आहे, अवघड नाही, सोपं आहे. तरी अवधान एक लक्ष द्या. कोण देते? वर हात करा, द्या एक लक्ष. सो म्हटला, श्वास स्थिर, कुंभक, सोचा ओम, लहरी तयार, लहरी तयार, सोचा ओम, लहरी तयार, एकाग्रता. तरी अवधान एकले एक देताय का? नाही देत, नाही द्यायचे का? अरे काय बाबा, देह जावा अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. देहाची पर्वा नसेल करायची तर मन नामरूप करा, मन नामरूप करा. शब्द तयार झाले, शब्द ब्रह्म तयार झाले, मन नामरूप व्हायला वेळ नाही, नामरूप व्हायला वेळ नाही. का? एकाग्रता, एकाग्रता. मन गिळलं, मन गिळलं कसं? सौवर लक्ष, तरी अवधान एकले दिले. सौवर लक्ष दिलं, मन नामरूप. सौवर लक्ष दिलं, मन नामरूप.
एकाग्रता, तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. खरी आनंदाच्या लहरी फार मोठ्या आहेत. आनंद, इतका आनंद तयार होतो, प्राण आधो होतो, आपण उलटो होतो. प्राण आपण व्यान उदान समान, सगळे प्राण एकच, सगळे. तरी अवधान एकले तुझे, एक लक्ष. खाल्ला भात काय कळला नाही पाहिजे. कमरेचा खाल्ला भाग मांडी घालली आहे का नाही तपास नाही. मृकुटी ताणाचा वरला भाग कळला नाही पाहिजे. मधीच खेळ खेळतो टेपऱ्यांचा, नामाला सोडून देतो आणि बाहेर पडतो. बाहेर पडाला एकाग्रता नाही. बाहेर एकाग्रता होण्यासाठी खरा आनंद आहे. असा आनंद कुठेही नाही. तुमच्या जवळ आहे, तरी अवधान एकले लीजिए. लीजिए नाही देणार, नाही देणार. का? इकडं मन नाही, बाहेर म्हणे. बाहेर, बाहेरच्या मनाला बाहेर पळवलं, बाहेर पळवलं. बाहेर एकाग्रता. 55 वर्ष झाली. 7 दिवसाचा ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह. शुभेच्छा. तनु मानसा सत्वापती असंशक्ती पदार्थ भाविनी अपदार्थ भाविनी तुरीय गाव. किती आनंद. अहो आनंद बोललो एवढं, हाच आनंद भोगायचा. बोलला त्या शरीराला, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. एक लक्ष. चाचूळ झाली नाही पाहिजे. ऐकलं पाहिजे. ऐकत नाही, ऐकत नाही. ऐकलं तरी सोडून देता. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जाई वाढ. गेलं वाढ. उठला, सगळा विसरला. मग बाहेर काय चाललंय तुमचं, कस काय आहे. मग त्या प्रपंचातल्या लहरी तयार होतात. त्या लहरी बोलायला लावतात. मन तिकडं पळालं, तरी अवधान एकले तिथे, तिकडे नाही पळत. अहो पळवा नामाकडं, नामाकडं. गेला कामात. तरी अवधान एकले दीजिए. एकले, एक एक. मन सो म्हटला एकाग्र.
एकाग्रता, एकाग्रता झाली की एक लक्ष, नाम, एक नाम सो, एक नाम सो. सोचा ध्वनी तयार झाला, नाभिस्थानी गेला की प्राण खेचतो, प्राणाला खेचलं जातं, आपणाला ऊर्ध्व खेचलं जातं. प्राण अपान व्यान समान, सगळे पंच प्राण एक एक आहे. प्राण अपान व्यान समान उदान, सगळे प्राण एकत्र, एकत्र आलं की एकाग्रता, एकाग्रता. बोलतो तेवढं सोपं आहे, मी सोपं नाही आहे, पण सोपं नाही. मन तुमचं जिंकलं नाही. मनाला पळवता, मनाच्या पाठीमाग जाता, इथून उठला घरात, उठला की काय, कस काय मग तुमचं गेलं बाहेर, शब्द केला वाया, शब्द गेला वाया, बाहेर गेलं. ऐकलं सपाट झालं, ऐकलं सपाट झालं. अशा सोहळ्यामध्ये आपण आहोत. एकाग्रता सोहळा, सप्त्यातला तुरीयगा अवस्थेतला हा क्षण आहे. तरी अवधान एकले तिजे एक लक्ष. तुरीयगा 7 दिवस शुभेच्छा आलात, शुभेच्छा मिळाली. शरीराला तनु माणसा, शरीराला शुभेच्छा मिळाली. सत्वापती, सत्वशील शरीर बनवलं, शुभेच्छा. सत्व असंशक्ती, सगळ्याचा त्याग, कशाचा, देहाचं त्याग. त्याग झाला एकाग्रता, त्याग झाला एकाग्रता. तरी अवधान एक, त्याग झाला एका असंशक्ती. पदार्थ भाविनी, पदार्थावरून सगळं लक्ष सुटलं. अपदार्थ भाविनी, सगळ्या पदार्थाचा सोडून दिलं. उठला तरी परमार्थ बोलेल, उठला तरी परमार्थ बोलेल, पण उठला तर मायेतल्या गोष्टी बोलतो. कस काय सुटायचं, कस काय सुटायचं, कस काय. एकाग्रता, व्हायब्रेशन बंद करा. व्हायब्रेशन एकाग्रता झाल्याशिवाय नाही. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. किती शांत आहे, किती शांत. चाचणी पडली तर आवाज येईल. एवढं शांत मन तुमचं झालं, एवढं शांत, एवढं शांत मन झालं. तरी अवधान एकले तिचे, एवढं शांत मन. सोपं आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतच. तुमच्याकडे शहाणपण आलं पाहिजे.
शहाणपण, एकाग्रता. एकाग्रता डुलता कशाला? पायाला मुंग्या आल्या, वाकडा तिकडा झाला, म्हणजे शरीरावर भाव गेला. 1 तास तरी अवधान एकले तिचे. 1 तास, 1 तास द्या, 1 तास द्या. 1 तास एकाग्रता झाली, बसला ते रात्री 8 ते सकाळी 8, 12 तास बसला की 12 तास एकाग्रता. तरी अवधान एकले दिले. संपलं की हे शरीर संपलं की दिसतोय देह, दिसतोय. तुम्ही काय पाहता? आकार. काय पाहता? आकार. आम्ही काय पाहतो? तुमचा जीव. आम्ही पाहतो तुमचा जीव. त्या जीवाच्या ठिकाणी नाम, एकाग्रता. तरी अवधान एकले दिजे. आहे का नाही गंमत? कळत नाही. कळत नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. काय बघता माग? देह जाग्यावर नाही, मन बाहेर पळालं. अरे आपल्या शेजारी कोण आहे का नाही तपास लागला नाही पाहिजे. तरी अवधान एकले तिचे. आपल्या शेजारी कुणीच नाही, सो तरी अवधान एकले तिचे. सो गेला. सो ओम. ओम कान बंद करतोय, ऐकत नाही, ऐकत नाही. तरी अवधान एकले तिचे. ऐकत नाही. किती मन रगिले. मन वळे मना, माझा मीच राखण झालो. माझा मीच राखण, दुसरा नाही. आता तुम्ही दुसऱ्याकडे पाहता, स्वतःकडे पाहत नाही. स्वतःकडे पाहत नाही. तरी अवधान एकले तिचे. माऊली आणि माऊली 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करतात आणि तुम्ही ऐकायला तयार नाही. तरी अवधान एकले दिते. है का लक्ष? एक लक्ष. एक लक्ष दिलं तरी अवधान. मन नामरूप. एकाग्रता. एकाग्रता. चालचूल झाली सुरुवात. बैठक संपुष्टात आली तुमची. बैठक संपुष्टात आली. हल्ला डुल्ला. काय डुलायचं कारण आहे? तरी अवधान एकले तिचे. हे माऊलींनी एवढं लक्ष द्यायला सांगितलंय. एक लक्ष, फक्त एक लक्ष.
काय देऊ नका, न लगे अडका रुका. नामाला अडका रुका लागत नाही. देह दिला देवे देवे, देह दिला गोमठा. देवानं देह दिलेला आहे आणि त्याचं अस्तित्व आपण शुद्ध करायचं. मातेच्या उदरात असताना 7 महिन्यात शुद्ध शरीर, त्याच्यापेक्षा 7 दिवसात शुद्ध शरीर. शुभेच्छा तणु माणसा, शुभेच्छा. सत्वापती शुभेच्छा, शुभेच्छा. आसनशक्ती शुभेच्छा. पदार्थ भाविणी शुभेच्छा. अपदार्थ भाविणी शुभेच्छा. तोरीय गा शुभेच्छा. पहिल्या दिवशी दिलेली शुभेच्छा 7व्या दिवशी तुरीय गा तयार झाली. शुभेच्छा शुभेच्छा. मग म्हणून तर 7 दिवस ज्ञानाच्या 7 भूमिका, ज्ञानाच्या 7 भूमिका. शुभेच्छा. तणु माणसा शुभेच्छा. सत्वापती शुभेच्छा. आसनशक्ती शुभेच्छा. पदार्थ भाविणी शुभेच्छा. अपदार्थ भाविणी शुभेच्छा. आत तुरीय गा शुभेच्छा. तुरीय गा तुम्हाला तुरीयम अवस्थेमध्ये सगळ्यांना आणून ठेवलंय बाबांनी. 55वा ध्यानरूपी मौन नामस्मरण. शुभेच्छा शुभेच्छा तयार झाली. तुरीय गा आली. शुभेच्छा शुभेच्छा. वाटतंय का हल्ला? शुभेच्छा. तुरीय गा शुभेच्छा. तरी अवधान एकले दीजिए. मग शुभेच्छा शेवटपर्यंत. शुभेच्छा. शुभ इच्छा. इच्छा शुभ झाली, मन नामरूप झालं. तनु माणसा शरीर शुद्ध व्हायला लागलं. सत्वापती सत्वशील गुणाचं माध्यम तयार झालं. सत्वशील. आसनशक्ती त्याग. कशाचा? मायेचा. जीव मायेत अडकला, मायेपासून बाजूला काढा तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष. शुभेच्छा शुभेच्छा दिली की तुम्हाला सगळं मिळालं. तुरीय गा शुभेच्छा. तुरीय गा 7 पावलं टाकली. पती पत्नीचं नातं तयार झालं. सप्तपदी शुभेच्छा शुभेच्छा. तुरीय गा दोन्हीही एकरूप. एकाग्रता. शुभेच्छा. एकाग्रता होते का नाही? हा काय मस्त आहे पदार्थ. आजचा शेवटचा दिन गोड व्हावा.
शेवटचा दिन गोड व्हावा. 8:15 वाजले. काय तुम्ही शुभेच्छा शुभेच्छा दिली मला. शुभेच्छा 8:15 वाजले. 8:15 वाजले. तपास नाही. शुभेच्छा. तुरीय गा शेवटचं म्हणजे सप्त्यातलं 7वं प्रवचन 6 झालं. शुभेच्छा 6 झाली. 6वं प्रवचन. शुभेच्छा. आणि मग एवढं करण्यासाठी तरी अवधान एकले तिजे. मन नामामध्ये नामरूप झालं एकाग्र. एकाग्र. शुभेच्छा. तुरीय गा शेवट 7वा दिवस आहे. तुरीय गा एकाग्रता. असा सप्ताह दिसणार नाही कुठं तुम्हाला. शुभेच्छा. तुरीय गा समाधी अवस्थेत. तुरीय गा परीक्षिती राजा 7 दिवसात एक रूप. भागवत सांगितला व्यासाने 7 दिवस. 7 दिवस आपण ऐकलं 6 प्रवचन. शुभेच्छा. आज तुरीय गा अवस्था आहे. काय ऐकायला तयार नाही तुम्ही. गाव रागावला आमच्यावर. काका ते बुर्डे महाराज रागावले आमच्यावर. शुभेच्छा. तुरीय गा एकाग्रता. मौली तुरीय गा तुरीय अवस्था. एकाग्रता. एकाग्रता. आवडीने भावे हरिनाम घेशी. तुझी चिंता त्याशी सर्व. आवडीने नाम घे. आवडीने भावे. आधी भाव शुद्ध ठर. मग वैराग्याचे बळ. भक्ती पाहिजे शिरजोर. याहुनी नेम कोणता. भाव शुद्ध करा. शुद्ध कसोनिया पाहावे. वरील रंगान बोलावे. आपण वाढल्या रंगाला बोललोय. आत नाही गेला. आत नाही. काय आत नाही गेलाच. प्रवचन संपून गेलं तरी वेदवाणी काय बंद होत नाही. तरी अवधान एकले तिजे. मौली सगळ्यांना सद्बुद्धी दे. मौली सगळ्यांना सद्बुद्धी दे. सगळ्यांना. इथं आज तुझ नाही. हा माझा मोठा मुलगा आहे. हा दुसऱ्याचा मुलगा आहे. असं तुझं काय करायचं बोला. 7 दिवस झाले. तुरीय गा शुभेच्छा. शुभेच्छा तयार झाली. तुरीय गा अवस्था आली. तरी अवधान एकले दीजिए.
संपली मर्यादा शरीराची, मर्यादा संपली. तुमच्या शरीराची मर्यादा संपली का? संपली का? काय नाही, ऐकायलाच तयार नाही, ऐकतच नाही कोणी. तरी अवधान एकले दिले, ऐकायला तयार नाही आणि बोलायला तर तयारच नाही. तरी अवधान एकले दिजे. काय माऊली आहे, एवढं सांगतात तरी आम्ही काय ऐकत नाही. नळी फुंकिली सोनारी, इकडून तिकडे जाई वारी. 7वा दिवस आहे. 55 वर्ष झाली अखंड ध्यान रूपी मौन नाम सप्ताह. नामाची धार, तुंतुण्याची धार वाचते तशी नामाची धार. विना 10 नादे, 10 नादे, चिंचिनी किंकिनी, मेघनाद, ढगांचा कडकडाट, मेघनाद, तुंतुण्याचा नाद. सुंदर नाम आहे. त्या नामाचं, स्वनामाचं तुंतुन वाजलं की एकाग्र, एकाग्र. तुंतुन वाजवायला शिका तरी अवधान एकले दिजे. 7वा दिवस आहे. 7वा दिवस आहे. जाऊन बसा, उठू नका सकाळपर्यंत. जाऊन बसा, उठू नका. आटलं काही भाग प्रवचनात गेला तरी अवधान एकले दिजे. 5 मिनिटं कमी 8:30. 10 मिनिटं बोलण्यात गेली. ऐकलं का? तरी अवधान एकले दिजे. शुभेच्छा. तुर्यगाव, आज तुर्यगाव अवस्था आहे. तुम्ही सगळे तुर्यगाव अवस्थेमध्ये आहे, पण तुम्हालाच कळत नाही कोणत्या अवस्थेमध्ये. तुर्यगाव अवस्थेमध्ये आहे सगळे. वाकडे तिकडे होऊ नका. 8:30 वाजायला आले म्हणून वाकडे तिकडे झाला. म्हणून आता या ठिकाणी अखंड ध्यानरूपी नामस्मरण 55 अखंड, खंड नाही. शुभेच्छा. तुर्यगाव, तुर्यावस्थेत सगळे आलात. तुर्या, शुभेच्छा. शुभेच्छा प्रकट करून घेतली. तुर्यगाव अवस्था प्रसन्न. काय झोप आली. काय करू, सगळं गेलं. तुर्यगाव. शुभेच्छा. तुर्यगाव अवस्थेमध्ये आज आपण आहोत. आपण सगळे
तुर्यगा अवस्थेमध्ये आहोत, कळत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. तुझ्या जवळ असून तुला कळत नाही. तुर्यगा, तुर्यगा. शुभेच्छा, शुभेच्छा. 7 दिवस आलात, शुभेच्छा. मध्ये आलात, घोटाळा, एकाग्रता नाही. म्हणून बाबांनो, ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह 55वा. 5 आणि 5 10. एक समाधी, एक समाधी. तुम्हाला समाधी दिली तरी कळली नाही, तरी अवधान एक रेतीचे. कळलं का? बोलतोय पण तुम्हाला सुद्धा तिथपर्यंत नेऊन पोचवलं. तुर्यगा. ऐकले का कानाने? तरी अवधान एकले तिचे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह हा ध्यानरूपी नामस्मरण सप्ताह 55वा आहे. पुढल्या वर्षी एक शुभेच्छा तयार झाली. एकाग्रता तिथून सुरुवात. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. म्हणून इथं केलेली सेवा वेडे का वाकडे देव जाणे. वेडे का वाकडे देव जाणे. म्हणून तुमच्या चरणी तुर्यगा अवस्था अर्पण करतो. तरी अवधान एकले तिचे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ हमीर बाबा महाराज की जय. जनता